श्री स्वामी समर्थ. तर तुमचे वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत क्रिस्पी चिकन रोल. तर बघा कसे झालेले आहेत. रेसिपी थोडी मोठी आहे तर नक्कीच बघा. तर आपण त्यासाठी काय काय घेतलंय ते बघूया. तर इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो चिकन, बोनलेस चिकन घेतलेले आहे, कोबी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, मैदा घेतलेला आहे, सोया सॉस, चिली सॉस घेतलेला आहे, शेजवान चटणी, टोमॅटो केचप, हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक, लसूण आणि मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजिनोमोटोही घेऊ शकता. तर बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर आपण पहिले मैदा मळून घेणार आहोत. आपल्याला मैदा थोडा कडकच मळून घ्यायचा आहे. तर आता इथे मी टाकते त्यामध्ये मीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि नवीन व्ह्यूअर्स असतील तर नक्कीच शेअर करा, कमेंट्स करा. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आता मी मळून घेते पीठ. बघा अशा प्रकारे कडकच पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे चांगले क्रिस्पी होतील आपले रोल. तर आता पीठ मळून झालेलं आहे. मी आता तो साईडला ठेवते. तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची टाकते. तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही टाकू शकता. लसूण आणि अद्रक टाकते. आता त्याचं झाकण लावून मी अर्बडच वाटून घेणार आहे. बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता त्यामध्ये मी बोनलेस चिकन टाकते. अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे मी इथे. त्याचे आपल्याला 10 ते 12 रोल होत आहेत. आपल्याला चिकन 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे. तर इथे चांगले ढवळून घेते. आपण आता 5 ते 10 मिनिट शिजवणार आहोत. तर बघा इथे आपली चिकन चांगली झालेली आहे, शिजलेली आहे. तर आता ती प्लेटमध्ये काढून घेते मी. आता आपल्याला हा स्टॉक फेकून द्यायचा नाहीये. त्याच्याने आपण सूप करू शकतो किंवा भाजीसाठीही तो पाणी वापरू शकतो. तर इथे आता चिकन पण आपलं थंड झालेलं आहे. त्याचे मी आता छोटे छोटे पीसेस करून घेते. हातानेच करून घ्यायचे आहेत. आता दुकानातून छोटे छोटे पीस करूनही आणू शकता. तर बघा इथे आपले छोटे छोटे असे पीस करून झालेले आहेत बघा. इथं आपलं तेलही चांगलं तापलंय. त्यामध्ये आता मी सगळ्या भाज्या टाकते. एकत्रच भाज्या टाकायच्या आहेत. चांगलं मिक्स करून घेते आता. भाज्या चांगल्या मिक्स झाल्या. आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिट आपण भाजी चांगली शिजवून घेणार आहोत बघा. चांगल्या नरम पडल्या पाहिजेत अशा भाज्या आपल्या. बघा कशा मस्त शिजलेल्या आहेत. आता त्यामध्ये टाकते मी अद्रक, मिरची आणि लसूणची पेस्ट टाकते. चांगलं एकजीव करून घ्यायचे आहे. सगळीकडेच मस्त तिखटपणा आला पाहिजे बघा. आता त्यामध्ये टाकते मी 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा आपल्याला चिली सॉस टाकायचा आहे, टोमॅटो सॉस टाकते अर्धा चमचा आणि शेजवान चटणी आपल्याला टाकायची आहे. 1 चमचा टाकलेली आहे मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीत आपल्या सगळे सॉस सगळीकडे लागले पाहिजेत.
आपल्याला या भाजीमध्ये तेल थोडं कमीच टाकायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही आवडीनुसार मीठ टाकू शकता. बघा किती यम्मी दिसते भाजी. आता त्यामध्ये चिकनचे पीस केलेले आहेत ते टाकायचे आहेत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला पाहिजे तर त्यामध्ये कांद्याची पात तुम्ही टाकू शकता. आपला पीठही चांगला भिजलेला आहे. बघा, परत चांगलं मळून घेते तुम्ही. आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. बघा, आता मी पुरी लाटून घेते. थोडंसं पाहिजे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते. तर इथे पुऱ्या पण सगळ्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला ते मी दाखवायला विसरले. आता आपण काय करणार आहोत, आता इथे पुरीमध्ये भाजी टाकायची आहे. बघा, अशा पद्धतीने मध्ये भाजी टाकायची आहे. आणि असे आता फोल्ड करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण चारी बाजूने फोल्ड करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मैद्याची स्लरी लावू शकता त्याला. बघा, अशा पद्धतीने आपले सगळे रोल झालेले आहेत. इथे मी तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपले रोल झालेले आहेत. आपण आता ते तेलामध्ये एक एक करून सोडणार आहोत. तर आपल्याला कमी आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम क्रिस्पी होतात. जर मोठ्या गॅसवर तळले नंतर नरम पडतात ते, त्याच्यामुळे आपण लहान गॅसवरच तळून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे आपले गोल्डन रोल झालेले आहेत. मस्त क्रिस्पी झालेले आहेत. बघा, तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा. अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्कीच कमेंट्स करा. तोपर्यंत बाय बाय.